आम्ही संपूर्ण पुणेची फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम 3-4 दिवसासाठी या ठिकाणी पूल केलेली आहे की कुठूनही कुठल्या प्रकारचा जर मेसेज आला याचं की बिबट्या कुठे दिसला वगैरे काही तर त्याच्या अनुषंगाने तातडीने त्या टीमला तिथे रेस्क्यूची टीम आहे त्याने ते पोहोचायचे, त्या बिबट्याला पकडायचे. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर शौर्य दिन साजरा होतोय. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. आपण आहोत कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावरती. यंदाच्या वर्षी शौर्य दिन साजरा होत असताना विजयस्तंभावरती तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षीचा सोहळा हा शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही या अनुषंगाने सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी आहे. त्यानुसार या ठिकाणी पार्किंग असेल, वेगवेगळे बुक स्टॉल असतील, येणाऱ्या अनुयायांची वेगवेगळी सुविधा असेल, या सगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या आहेत. विजयस्तंभ सजवण्यात आलेले आहेत. आज रात्री 12 वाजता या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होईल. त्यानंतर बुद्ध मानवंदना दिली जाईल आणि या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. आता दुपारी 4 वाजेपासून गर्दी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार, लोकांची येण्याची संख्यामध्ये वाढ होणार. उद्या सकाळी म्हणजे 1 जानेवारीला सकाळी 11 वाजता ते दुपारी 4 वाजता हा पीक वेळ असतो, तेव्हा सर्वात जास्त लोकांची संख्या या ठिकाणी असणार आहेत. तर तेव्हा आम्हाला जास्त विशेष काळजी घ्यावं लागते आणि संपूर्ण डिपार्टमेंट सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे. एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आम्ही हेही सांगू इच्छितो की डिपार्टमेंट त्याचं काम करत असतो, सर्व जे विभाग आहेत ते करत असतात, पण यावेळी विशेषतः सर्व संघटनाने चांगला सहकार्य केलेला आहे. म्हणजे त्याने त्याची जे मदत आहे ते चांगल्या पद्धतीने नोंदवलेली आहे. म्हणून प्रशासनाचं सुद्धा यावेळी जे ताण आहे ते त्या संघटनाच्या चांगल्या कामामुळे आमच्यावरही कमी झालेलं आहे. संख्या मोठ्या प्रमाणात आहे. VIP बद्दल अजून आमच्याकडे शेड्यूल कोणाचाही आलेला नाही आहे, पण आज दुपारी नंतर येणे सुरुवात होतील आणि जेव्हा जसं येतील आम्ही DIOच्या ग्रुपवर टाकून जाऊ तर माहिती मिळून जाईल. बिबट्याबद्दल आम्ही यावर्षी थोडा विशेष लक्ष घेतला होता की कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढल्याने मुख्यतः शिरूरचा जे भाग आहे, शिक्रापूरचा जे भाग आहे, पिंपळेखुर्द जे भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढली आहे. तर त्याच्या अनुषंगाने घेऊन आम्ही 1 महिना आधीच हा जे जवळचा जे भाग आहे त्या ठिकाणी बिबटे शोधून आणि त्याला पकडणे याची मोहीम हातात घेतली होती. संपूर्ण पुण्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 80 बिबटे पकडलेले आहे, पण हा परिसरामध्ये सुद्धा आम्ही 25 बिबट्या जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने पकडलेले होते. त्यासाठी आम्ही जवळपास 13-14 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. पिंजरे मोठ्या संख्येने दिले होते, ट्रँक्युलायझर गन्स दिले होते, गाड्या दिलेल्या आहेत. तर त्याच्या अनुषंगाने सॅनिटाईज हा एरिया केलेला आहे. पण याच्यासोबत सुद्धा आम्ही संपूर्ण पुणेची फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम 3-4 दिवसासाठी या ठिकाणी पूल केलेली आहे की कुठूनही कुठल्या प्रकारचा जर मेसेज आला याचं की बिबट्या कुठे दिसला वगैरे काही तर त्याच्या अनुषंगाने तातडीने त्या टीमला तिथे रेस्क्यूची टीम आहे त्याने ते पोहोचायचे, त्या बिबट्याला पकडायचे आणि त्यांना जे माणिकडो आणि बाकीचे लोकेशन आहेत त्या ठिकाणी शिफ्ट करायचे. खरं तर सर, हा सोहळा होत असताना लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे. बिबट्याचं सावट आहे, मात्र त्या पद्धतीने वन विभागाने जनजागृती या ठिकाणी केलेली दिसत नाही. कारण इथे येणारा जो भाविक आहे हा नौका आहे बिबट्यासाठी, ती जनजागृती होताना दिसत नाहीये. आणि जनजागृती आम्ही तुम्हाला सांगतो की आमची जेव्हा संघटनाची मीटिंग पण झाली होती 20 दिवसाआधी झाली होती, तेव्हा सुद्धा आम्ही संघटनाच्या वतीने सर्व लोकांना हा माहिती पोहोचवण्याचा काम केला होता की या ठिकाणी बिबटेचा प्रभाव आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांना याची माहिती असली पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व ठिकाणी पोहोचावा. प्लस रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनी सुद्धा याच्याबद्दल सर्व माहिती पोहोचवलेली आहे. महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की माहिती पोहोचवणे सोबत जे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की बिबट्या या भागामध्ये नसला पाहिजे, ते खूप महत्त्वपूर्ण आहे. तर त्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने चांगला केला. म्हणजे त्याचं जे मुख्य काम आहे की हा भागामध्ये कम्प्लिटली सॅनिटाईज करून ज्या ज्या परिसरामध्ये कोणी बिबट्या दिसत आहेत त्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे, त्या ठिकाणी त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणे किंवा लोकेशनमध्ये ठेवणे. तर त्या अनुषंगाने जसं मी सांगितलं की जवळपास 25 बिबटे हाच परिसरामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागचे 1 महिन्यामध्ये पकडलेले आहे. तर तो एक मोठा काम केला आहे. असं असू शकतो की फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रसिद्धी कमी झाली असेल, पण एकूण जे आपला डिपार्टमेंट आहे म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत त्याच्याद्वारे आपण सर्वपर्यंत सर्व माहिती पोहोचवली. आपण दरवर्षीच देशाला एक नवीन संदेश देण्याची एक संकल्पना आपल्या मनामध्ये असते आणि यावर्षी आम्ही दरवर्षीच तिरंगा हा आम्ही स्तंभावर ठेवतच असतो, परंतु तिरंग्याबरोबर खाली काही संदेश द्यायचा असतो. म्हणून यावर्षी आम्ही समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य हा आपला जो काही भारताचा संविधान आहे त्याच्या प्रास्ताविकेमध्ये असलेला हा जो काही मेसेज आम्ही चांगला संदेश देण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थाने या
संपूर्ण भारत देशातील प्रत्येक नागरिकांना केलेला आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे, हा जयस्तंभ हा एकीचे प्रतीक आहे. इथे 500 सैनिक एकत्र आले म्हणून 28,000 सारख्या सैनिकांचा पराभव करता आला. म्हणून एकी हेच बळ हा संदेश आम्ही दरवर्षी देण्याचा प्रयत्न करत असतो. 1 जानेवारी 2026च्या शौर्य दिनाची पूर्वतयारी या ठिकाणी होत आलेली आहे. जिल्हा प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी सर्वांनी आम्ही समितीच्या माध्यमातून देखील ह्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. येणारा जो काही 20-25 लाखाचा जो काही भीमान्वयांचा समूह आहे, यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण येऊ नये म्हणून यांना नागरी सुविधा पुरवणं आणि यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा नाही म्हणून 13,000पेक्षा जास्त पोलीस, हजारो CCTV या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. खरं तर यंदाच्या वर्षी महानगरपालिका सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी आहे. या परिसरात बिबटे आहे, तर काय धोका आहे सगळा? मागील आठवड्यामध्ये या परिसरामध्ये, या पंचक्रोशीमध्ये एक बिबट्या आढळला होता. त्याला पिंजऱ्यात पकडलं होतं. परंतु खूप मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर या पुणे शिरूर परिसरात वाढलेला आहे. आजूबाजूचा जर आपण परिसर पाहिला तर इथे संपूर्ण ऊस शेती आहे आणि हजारो नागरिक, हजारो भीमसैनिक आत्ताच 2 दिवसापासून इथे येत आहेत. इथे वास्तव्यास आहेत, पोलीस देखील आहेत. ह्या सर्वांची सुरक्षता जर पाहिली तर या ठिकाणी आपण मी जे फॉरेस्ट अधिकारी असतील, म्हणजे माझी अशी विनंती असेल की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण इथला जो अनुयायी आहे हा या ठिकाणी जो आला आहे तर त्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. आणि 4 ते 5 पिंजरे ह्या परिसरामध्ये लावलेले आहेत, परंतु अजून एकही बिबट्या त्याच्यामध्ये आलेला नाही, आढळला नाही, म्हणजे पकडला गेला नाही. त्यामुळे बिबट्याची संख्या लक्षात घेता या लोकांची सुद्धा सुरक्षता महत्त्वाची आहे. त्याची देखील प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मी आपल्याला आवाहन करतो. कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभावरती शौर्य दिन साजरा होतोय. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी दाखल होणार आहे. मात्र हा होत असताना या परिसरातली ऊस शेती आणि या ठिकाणचं बिबट्याचं वास्तव्य धोक्याचं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, वन विभाग असेल यांनी अलर्टवर राहून अनुयायांचा आणि सुरक्षित असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा कुठली दुर्घटना होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, असं आव्हान या ठिकाणी समितीच्या वतीने करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसले, समीर रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.